आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर जवळ असणारं पोखरी गाव, या पोखरी गावामध्ये शिंगाडे कुटुंब राहतंय आणि या शिंगाडे कुटुंबियांचा विकास शिंगाडे नावाचा एक मुलगा आहे आणि हा मुलगा अतिशय मनमिळाऊ आणि सज्जन आणि त्याचे अनेक होते, परंतु काही महिन्यापूर्वी विकास शिंगाडे यांचा मृत्यू झाला आणि ह्या मृत्यूचा तपास खेड पोलीस स्टेशन करत आहे। परंतु आपण त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या ठिकाणावर आपण आता जाणार आहोत। आता आपण पाहिलं की विकास शिंगाडे की तो ट्रॅक्टर ड्रायव्हर होता, या भागामध्ये तो एकदम प्रचलित होता, त्याचे संबंध सर्वांशी चांगले होते आणि आपण आता या ठिकाणावर आलोय की जे ठिकाण ते विकास शिंगाडे त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळला, तर ते आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडाच्या त्या रस्त्याच्या कडेलाच तो खड्डा आहे। त्या खड्ड्यामध्ये विकास शिंगाडे या तरुणाचा मृतदेह आढळला आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की हा बांध आहे, हा बांधाच्या पलीकडच्या ठिकाणी आंबेगाव तालुका लागतो आणि ह्या बांधाच्या अलीकडे खेड तालुका लागतो, त्यामुळे ही आंबेगाव आणि खेड तालुक्याची बॉर्डर आहे। आणि हा मृतदेह विकास शिंगाडे या 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह खेड तालुक्याच्या हद्दीत सापडल्यामुळे या घटनेचा तपास खेड पोलीस स्टेशन करत आहे। आता आपण पाहू शकतो की त्या ठिकाणावर डेअरी आहे दुधाची आणि त्या दुधाच्या डेअरीच्या त्या ठिकाणी कॅमेरा आहे, तिथून 12च्या दरम्यान विकास हा या ठिकाणी आलेला दिसतोय सीसीटीव्ही मध्ये आणि दुसऱ्या दिवशी 11च्या दरम्यान विकासची बॉडी या ठिकाणी मृतदेह आढळून येतोय। मग याचा आता तपास खेड पोलीस स्टेशन काय करते आपण आता पाहूया पुढे। आता आपण पाहू शकता की पोखरी हे गावठाण आहे आणि ह्या पोखरी गावठाणामध्ये ज्या विकास शिंगाडेचा या ठिकाणी मृत्यू झाला त्या विकासचं हे घर आहे आणि तो एक नंबर ट्रॅक्टर ड्रायव्हर होता आणि त्यामध्ये त्याचे नागरिकांशी चांगले संबंध होते आणि मनमिळाऊ होता, सर्वांशी चांगले संबंध होते आणि तो जो एक नंबर ट्रॅक्टर होता त्याची ट्रॉली या ठिकाणी आपण पाहू शकतो। आणि विकास शिंगाडेचं असं एक कुटुंब आहे, हे घर आहे आणि आपण आता जाणून घेणार आहोत, त्यांच्या कुटुंबाशी बातचीत करणार आहोत, नक्की काय प्रकरण आहे विकास शिंगाडे हे। आता आपण पाहू शकतो की आपण विकासचं घर पाहिलं पोखरी गावठाणमधलं आणि या ठिकाणी आपण आता आलोय, त्यांची शेती आहे, त्या ठिकाणावर भात शेती आहे आणि या भात शेतीच्या ठिकाणी आपण आलोय त्यांच्या शेतातील घरात आणि हे आपण पाहू शकतो की ही त्या विकास शिंगाडे यांची बैल आहेत आणि या ठिकाणी ट्रॅक्टर आहे की या ठिकाणी विकास या तरुणाचा ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी गाया आहेत, म्हशी आहेत, तसं आता या ठिकाणी घर आहेत, त्यांचं कुटुंब आहे। आता त्यांच्या कुटुंबातली या ठिकाणी आपण कुटुंबातील नागरिकांकडे जाणार आहोत। आता आपण आलो आहोत विकास शिंगाडे यांच्या घराकडे। आता घरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो विकासचा 24 वर्षाचा तरुण होता, त्याचा मृत्यू झाला आणि आपल्यासोबत आता त्या विकासचे आई आहेत, वडील आहे, आजोबा आहे, मावशी आहे आणि नातेवाईक आहेत। परंतु आपण आता पाहणार आहोत की विकास शिंगाडे यांचा मृत्यू कसा झाला। नमस्कार, आता विकासचा मृत्यू झाला, नक्की काय प्रकरण आहे? सर ट्रॅक्टरवर गेलेला चांगलं होता, सगळं घरी सगळं त्याच्यामुळं सगळं चाललं होतं व्यवस्थित आमचं। त्यांनी अचानक पोरगं घरातून सकाळची गेलं, एक ट्रिप मारली ट्रॅक्टरवर आणि नंतर तिथून जेवायच्या वेळेस घरात आलं पण जेवला नाही, त्याला जेव म्हणत होती माणसं, नाही जेवला आणि तिथून मग तो अचानक असा पाठीकडे स्टॉप निघत गेला। तिकडून तसंच एक मिल्खेचं घर आहे एकांटी डेअरीच्या समोरून गेलेलं आहे आणि त्या मिल्खेच्या घरी गेला
आणि तिथं त्याला मारलंय सर. कोणी मारले? मिल्खेनी मारलेलं आहे. मिल्खेंनी मारलंय का? हा, मिल्खेनी द्वारकेश मिल्खे आणि साहिल तिटकारे आणि द्वारकेश मिल्खेचा बाप ह्या दोघा तिघांनी त्याला जीवा मारलेला आहे घरात. आणि आम्ही याला नंतर बुधवारी पर गेलं, आम्हाला गुरुवारी कळते. आणि आम्हाला म्हणजे असं हे नाही झालं, पण फोन त्याचा सारखा चार्जिंगच असल्यामुळं आम्ही त्याचा शोध घेतला नाही. फोन उचलत नाही म्हणून आम्हाला वाटलं असेल मित्रांमध्ये, म्हणून आम्ही त्याचा शोध घेतला नाही. दुसऱ्या दिवशी 11 वाजता आम्हाला कळालं का पोरग नाही, असं झालंय, पाठीकडं कोणतरी पडले. आणि तो द्वारकेश मिल्खे लोकांना सांगतोय का हा आपल्या गावातला कोणी नसून भई आहे. आणि 8 दिवस त्यांनी काम केलेलं आमच्या पोरांनी त्याच्या घराच्या तिथं ट्रॅक्टरनी. म्हणजे तो ओळखीत नाही, त्यांनी विनकर का दिला ओळखायला असं आम्हाला म्हणायचं. आणि त्यांनीच मारलेलं आहे सर, आमचं त्यांच्यावरच हे. आता ते कुटुंब तिथंच राहते का, मिल्खे कुटुंब? नाही, आम्ही त्यांच्यावर हे केलं, जशी केस टाकली त्या तसे ते पळूनच गेलेले आहे. आणि त्याला पोलिसांचे पूर्ण साथ आहे त्या द्वारकेश मिल्ख्याला. पोलिसांचा तपास चालू आहे का? पोलिसांची चर्चा झाली का तुमची? काय हा, झाली सर. सहकार्य केलं पोलिसांनी तुम्हाला? नाही, आतापर्यंत काहीच केलेलं नाही. तपास आमचं एक टाकून 2-3 गेला, पण कोणी सहकार्य केलेलं नाही आम्हाला. तेवढ्या पुरतं असं पहिल्यांदा चांगलं बोलतच, नंतर ते आम्हाला उलट पालटच बोलत राहतात. कधी मृत्यू झाला होता? 9 एप्रिलला. आणि आज किती महिने झाले? 4 महिने. अजूनपर्यंत साहेब काहीच हे केलेलं नाही. पोलिसांनी काय तपास केलाय का नाही केलाय, काय चर्चा झाली का तुमची? नाही सर, करतो तपास असं सांगून चालवले आम्हाला, असं चालवलंय पशु. तुम्ही वरिष्ठांना भेटले का? पोलिसांच्या वरिष्ठांना कोणाला भेटले? PSI ला भेटलो ना. काय बोलले PSI म्हणले का आम्ही तपास करतो. ते राऊत पोलीस दिले आणि राऊत पोलीस आणि शेळके पोलीस ते करतील तपास. पण ते तपास करायला त्यांना सांगितलं तर आम्ही जे लोक पाठवली इथून, ज्यांच्यावर संशय होता आमचा, तेवढी लोक पाठवली. तर त्यांनी काय केलं, ती नेली ती लोक, मिल्खे सगळे लोक नेली तिथे त्यांनी. पण त्या मिल्खेनी सुद्धा त्या रावच्या समोर कॅमेरा फोटोला त्या रावच्या तिथं फोटो रेकॉर्डिंग करीत होता आज पोलीस स्टेशनमध्ये. रेकॉर्डिंग करीत असताना आम्ही पण तिथं होतो, त्याचे वडील पण होते तिथं. आणि तो वडील तिथं असल्यामुळं तो वडील ते पोलिसांच्या दारात होता आणि हा त्याची हे घेत होता, मुलाखत घेत होता. आणि त्यांनी काय केलं, ते रेकॉर्डिंग करीत असताना पोलीस काय बोलतात, हे काय बोलतात, तो रेकॉर्डिंग करून डायरेक्ट बाहेर कोणाला तरी तो ऐकवित होता. हे पोलीस स्टेशनमध्ये झालेलं आहे घटना. आम्ही सुद्धा तिथं होतो, पण पोलीस काय त्याला काय बोलले नाही. आणि मग काय झालं, आम्ही तिथं बाहेर आलो आणि आम्हाला त्यांनी बाहेर काढलं ना, पोलिसांनी बाहेर काढलं. तर तो त्याचा वडील होता, तो मध्ये पाय आडवा असा मारायला लागला आम्हाला. आडवा पाय मारायला लागला तसं त्याला मी तिथं हे केलं. तर म्हणलं तो काय पाय आम्हाला दरवाजातून आडवा टाकला त्याच्या बापानी. आणि मग ते बाहेर आले आणि मग त्यांनी आतमध्ये काय बोलत होते ते काय आम्हाला त्यांनी सांगितलं नाही. आणि हे केलं हे मिल्खेच्याच त्या तिघांनी केले, साहिल मिल्खे, साहिल तिटकारे आणि तो द्वारकेश आणि त्याचे वडील आणि त्याची ती कोण बहीण, त्याची होती कोणती बहीण का काय, ती सुवर्णा मिल्खे, ही तिथं त्या घरामध्ये तिथं ते होते. मग त्यांनी तो तिथं गेल्यानंतर त्याला त्याची बायको काय ते ऐका काय म्हणते, तसे विकास दारू बिरू नाही काय नाही. आणि त्याला तिथंच लगेच पकडलेला, तिथंच पकडून तिथंच त्याला तिथं डायरेक्ट बांधायला, तिथं कोणी नसल्यामुळं त्याला तिथं डायरेक्ट त्यांनी मारून तिथं टाकला. ऊन होतं जास्त, उन्हाळा. आणि तिथं शेजारी त्या हद्दीवरती रोप पेटवलेलं होतं. ती बाय पण सांगते का विकास इकडे गेलाय असा. एक ती जे शेतकरी होते ना तिथं रोप पेटवत होते, ते सांगत होते का विकास असा इकडे गेला. रोप पेटवलेले त्या धुराच्या ह्याच्यात त्यांनी तिथं हद्दीवर आणून पोरग टाकलेलं हे आम्हाला नंतर लोक बोलत आहेत. असे पब्लिक स्वतः येऊन सांगत नाहीत का असे हे करतात. म्हणजे पब्लिकनी सगळ्यांनी पाहिलेले, फक्त आम्हाला ते माहिती नव्हते. फक्त एक चूक झालेली यांची का पंचनामे, तिथून आम्ही प्रेत हालून नव्हतं दिलं. यांनी पंचनामे करून यांनी सगळे त्यांचं काय उलटा पालट झालेले पैसे अडक्याचे सगळे
त्यांनी त्या पोलिसांनी आम्हाला ते पंच तिथं प्रेत पडलेला, आम्हाला ते प्रेत म्हणलं आम्ही नेणार नव्हतो, आम्हाला हात सुद्धा लावून नाही दिला त्या प्रेतला. आम्ही म्हणत होतो का आता आम्ही इथं ठेवणार, आम्ही वरून हे बोलावणार, याचं ठसे घेणार, हे सुद्धा त्यांनी आम्हाला हे करून नाही दिलं. पोलिसांनी पंचनामा करायला पंचनामे करून तो काशीनाथ तिटकारे आणि तो नाथा उंडे यांना पंचनामा, हे दोघेच होते तिथं, हे दोघांनीच पंचनामा करून साहेब करून हे करून दिलं. आम्ही आमच्या दुःखामध्ये आमचं प्रेत तिथं पडलेलं आम्ही हे करीत, आम्हाला नाही ते म्हणलं तुम्हाला त्याची गरज नाही बोलवायची, तुम्हाला तिथं बोलवायची, तुमचं प्रेत पडलेलं गरज नाही म्हणले पोलीस, असे डायरेक्ट पोलीस बोललेत. हा, मग समजा आता मृतदेह तिथं आढळला, तुमचा विकास शिंगाडेचा आढळला, त्यानंतर तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. हा, डॉक्टरांकडे मग आम्ही घेऊन. डॉक्टरांनी काय सांगितलं त्यावेळेस, कशामुळे झाला असा? डॉक्टरनी सांगितलं का गुदमरून मृत्यू झालेला आहे, गुदमरून मृत्यू झालेला आहे त्याचा, पाण्यात पडून, असं पाण्यात तर नाहीच म्हणला पण गुदमरून झालेला आहे म्हणलं, गुदमरून श्वास गुदमरून झालाय म्हणलं मृत्यू, डॉक्टरनी सांगितलं. पण तुम्ही ओळखून बघा म्हणले, त्याचं दाब नाक तोंड असं दाबून गुदमरून मृत्यू झालेला आहे, असं छातीला मारे म्हणले, आणि ते एक साईडला मारे आणि कुसाटीत, आणि हे इथं असं तो जो तरफाडलाय ना असा, असं तो तिकडं त्या ठिकाणी नाही, त्याला इकडे आणून ठेवलेले, परत तिथं उलटा पालटा करून ते पण आहेत, त्याच्या बुशाला हे ठेवलेले, ते पण उलटे 2-3 ठिकाणी त्याला उचलून इकडून तिकडे तिथं आणून तिथं ठेवलेल्या, आणि तिथं काहीच नाही, असं गवत आहे त्या हद्दीच्या शेजारी. शरीरावर काय जखमा वगैरे होत्या का? काय नव्हतं, एकदम क्लिअर पोरगा होता. आधी क्लिअर होतं. नाही, त्यावेळेस काय जखमा होत्या का ज्यावेळेस मृतदेह आढळला? होते ना, होते त्याचे फोड आलते इथं, नाक तोंड डोळे ना असे हे होऊन गेले, ते औषधाचे ते लाल हे पडल्यानं डोळे हे होऊन गेले, असं तोंड हे झालेलं होतं. आतापर्यंत साहेब सगळं झालं असं, पण पोलिसांनी याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे. सगळे गुन्हेगार पोलिसच आता सध्या, पोलिसांनीच हे करावं. आता परवा आम्ही सगळे 4 बदली झाले आतापर्यंत. राऊत होता, शेळके होता, शेळक्यानंतर राऊत गेला, राऊताकून आता जाधव का गेले, आणि जाधव कोणी आता दुसऱ्या द्यायचा प्रयत्न चालाय त्यांचा. असं उडवाउडीचीच आम्हाला उत्तर देत चालेल आता प्रत्येक बारीला. हे बघा साहेब, पोरगा हा सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारा पोरगा होता, त्याचे मित्रमंडळी पण होते, कोणाशी त्याचा वादविवाद नव्हता. आम्ही इथं बरेच दिवस आलेले आमचे कोणाशी वाद नाही का विवाद नाही. आम्ही धरणग्रस्त, धरणातून उठून आम्हाला इथं आम्ही हे जागा जमीन घेऊन इथं राहिलोय. आम्ही कोणाशी वाद नाही. कोणी गावात तुम्ही सांगितलं तरी यांचं कोणाशी भांडण आहे का काय आहे का हे कोणी सांगू शकत नाही, आणि कोणाला विचारा तुम्ही. आणि तो चांगला पोरगा असताना तिथे गेल्यानंतर त्यांचं काहीतरी संशयास्पद त्या पोराला मारलेले का, तू असं का सांगितलं नाही, काहीतरी असं संशय, किंवा पैशाच्या वादावरून काहीतरी झालेला, असं ट्रॅक्टरचे पैसे त्याच्याकडे घर बांधित होता, घराचे पैसे हे त्या टायमाला त्याच्याकडे होते, ते सुद्धा त्यांनी त्याला दिलेले नाहीत त्या मिलख्यांनी. आणि त्या वादातून किंवा संशयास्पद काहीतरी असल्यामुळं त्यांनी पोराला त्या ठिकाणी मारलेले. पण हे तिघांनीच मारलेले हे 100%. एकटाच पोरगा गेलेले, आणि ते धूर झाल्यामुळे त्या पोराला इकडे आणून टाकलेले त्यांनी. इकडं खेड आणि आंबेगावच्या हद्दीत तिथं नेऊन असं बाजूला असं उताना पाडून टाकलेले, आणि ते मोबाईल त्याचा तिथं याला ठेवलेले उशाला. आणि तिथून ते पसार झालेले, तिथं ती लोक नव्हतीच, ती गेलेली. पोलिसांनी तुम्हाला काही सहकार्य केलं? पोलिसांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही. पोलिसांना सांगितलं का पोलीस साहेब आता तुम्ही याचा नीट हे लावा, तुम्ही काही का नाही, तुम्ही आता ते आम्ही पोलिसांना जे गुन्हेगार होते, जेवढे होते संशयखोर तेवढे नेले, तर त्यांना दाखवलं सगळं. तर ते पोलीस काय म्हणाले, ते आम्ही बोलू तसंच तुम्ही बोला. त्या गुन्हेगारांना म्हणलं, आम्ही सांगत होते ज्यांना बोलवलं स्टेटमेंटसाठी त्यांना हे सांगत. हा, ज्यांना स्टेटमेंटला आम्ही ते बोलावले त्यांना म्हणत का तुम्हीच बोला, आम्ही पोलीस सांगू त्या पद्धतीतच बोला, बाकीचं पुढचं बोलू नका काही. असे त्या गुन्हेगारांनी प्रत्येकाचं आम्ही विचारलं, ते म्हणले आम्हाला त्यांनी तसंच सांगितलं का तुम्ही आम्हाला बोलून दिलं नाही. ते गुन्हेगार स्टेटमेंटला बोलवलं गेलं यांनी तुम्हाला असं सांगितलं का? हा. ओके, याचा तपास कोण करतोय? याचा तपास जाधव का दिले,
पण आधी कोण करत होतं? आधी ते राऊत आणि शेळके बरं. आणि साबळे कोण आणि तो बोराडे पण तिथे आहे माणूस. त्या बोराड्यापाशी ते लोक बोराडे क्लार्क आहे त्याच्यापाशी बोलायला गेले का ते जाधव काय म्हणायचा तुम्ही काय करता अहो ते बोलतात तसं मी घेतो ना टाईप करून. पण ते काय टाईप करून देत नव्हता त्यांना. त्या बोराडे पोलीस आहे त्याला ते टायपिंग करीत होते. ते तुम्ही असं नाही. तुम्हाला असं म्हणायचंय की ते लोक जे स्टेटमेंट करत होते सेम टाईप केलं जात नव्हतं, वेगळं काहीतरी टाईप केलं जात असं तुम्हाला म्हणायचं? हा वेगळं टाईप करत होती ती. म्हणजे एक दुसरं बोलत दुसरे होते आणि टाईप दुसरे करत होते. टायपिंग दिला दुसरा माणूस होता बोराडे बनवतो. पण त्याला पण तो म्हणून अहो आम्हाला हे करू दे ना. ते जाधव का कोणतरी ते बोलत होते त्याला. ते म्हणजे तुम्ही गप बसा तुम्हाला अहो हे टाईप करू दे ना आम्हाला. हे काय हे गुन्हेगार काय बोलतात हे. ऐका ना, तुम्हाला समजा जर खेड पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत त्यांच्यावर संशय येतो, मग तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना का नाही भेटले किंवा DYSP असतील त्या भागाचे किंवा SP असतील? हे गेल्यानंतर यांनी आमचा काही तपास केला नाही. नंतर आम्ही DSP साहेब पुण्याला आम्ही गेलो सगळं कुटुंब आम्ही तिथे गेलो. DYSP का SP साहेब? SP साहेब मेन आहेत ना वरचे पोलिसांचे ते त्यांच्याकडे गेलो आम्ही. गिल्ले साहेब का काय नाव आहे त्यांचं. त्यांच्या आत चेंबर मध्ये गेलो त्यांना सगळं हकीकत सांगितली. जेवढं काय असेल ते कागदपत्र सुद्धा त्यांच्याकडे दिले. अख्खं कागदपत्र दिले. ते म्हणले तुम्हाला मी खाली फोन चव्हाणला करून सांगितलेले का तुमचा ते तपास करतील. तर आम्ही मग 2 दिवस गेलो खेडला 2 दिवस गेलो तर जाधव गेला कुठंतरी आणि चव्हाण साहेब आले भीमाशंकरला. मग आम्हाला त्यांनी 3ऱ्या दिवशी बोलावलं परत. मग 3ऱ्या दिवशी आम्ही गेलो. मग ते जाधव ते होते. मग तुम्हाला कोण पाहिलं म्हणलं हे कोणी आता हे 2-4 जण हे निघून गेले ना. मग आता कोण तपास करणार साहेब याचा. हे पोलीस आमच्या मृत्यूचा कोण तपास करणार. तर ते काय म्हणले आता जाधव क देतो. म्हटलं जाधव क देण्यात अर्थ नाही. जाधवची सगळी त्या खेड तालुक्यामध्ये बोंबाबोंबे आम्हाला सगळं कळालेले. हा करू शकत नाही. तुम्ही आम्हाला वरून साहेबांनी सांगितलेला नवीन कोणतरी माणूस द्या चौकशीसाठी. तर ते काय अजून त्यांनी आम्हाला फोनही केलेला नाही PSI आणि खेडच्या आणि कोणाला आम्हाला काय कळूनही दिलं नाही अजून काही सांगितलेलंच नाही. तर म्हणजे हे असे गप झालेले आहेत. मग आता बाबा आपण त्यांचं सुद्धा म्हणणं घेणार आहोत की पुढे तपासामध्ये काय झाले वगैरे. तुम्हाला अजून काय सांगायचं? आता आम्हाला फक्त आमचा न्याय मिळाला पाहिजे साहेब. आमचं तरुण वर्ग गेलेले काही गुन्ह्यात नसताना आणि यांनी मारलेले संशयास्पद मारलेले यांनी काय ह्या पोराला जाऊ दे यांचं हे नाही व्यवस्थित त्यांनी संशयास्पद आम्ही एवढं काय लक्ष दिलं नाही. आमचं पोर जाते रोज कामावरती ट्रॅक्टर घेऊन आणि त्या संशयास्पद मारल्यामुळं आम्हाला त्याचं एवढं काय हे कळालं नाही. पण गुन्हेगार आम्हाला ते आहेत. हे 3 गुन्हेगार आहेत हे 100%. यांना जर मारलं पोलिसांनी असतं हे केलं असतं ते गुन्हे कबूल झाले असते. यांनी गुन्हे कबूलच झाले नाही. हे त्यांना अगदी चहा प्यायला नेतात भेळ खायला नेतात ते पोलीस त्यांना. आणि मग ते कसे काय पोलीस तुम्ही भेळ खायला नेतात बाहेर चहा प्यायला नेतात. आम्ही तिथून रडत येतोय त्या खेड पोलीस तिथून रडत येतोय आम्ही रडत अख्खा कुटुंब. बघा अशी परिस्थिती केली ह्या पोलिसांनी. मग काय करायचं बघा आता. आम्ही हे जर नसेल तर आम्ही आता तिथं जाऊन मेन साहेबाकडे जाऊन तिथं अख्खा कुटुंब आत्महत्या करू. पण आमचा निर्णय लागलाच पाहिजे साहेब. आमचं वर्ग आम्हाला दिसेना असं झालं. काम करणारं आम्हाला दवाखान्यात देणारं कष्ट करणारं वर्ग आणि यांनी जाणून बुजून मारलेले साहेब. हे संशयास्पद आणि काय असं लपड काय असू दे पण यांनी जाणून बुजून मारलं. त्यांनी जीव का मारायचं हे आम्हाला आमच्या आई वडिलांना मला सांगायचं होतं ना. येऊन त्यांनी वर्ग तिथं जागेवर मारले मिरखेनी त्या सायलेनी आणि त्याच्या बापानी आणि ती द्वारका कोण आहे त्या बाईनी अशा 2-4 जणांनी पोराला गुदमरून जागेवर गुदमरून मारलेले त्या पोराला त्या ठिकाणी. आणि त्याचा दारूचा धंदा होता. दारूवाले सारखे तिथं दारू प्यायला लोक असायची. ते लोक बाजूला आजूबाजूचे लोक 100 रुपये क्वार्टर विकायचा. 100 रुपये क्वार्टर ते पैसे द्या लावले त्याला पण असे म्हणतात. एवढ्या जबाबाला गेले तेवढ्यांनी ते सांगितलेलं एवढं बी एवढ्यांचे जबाब दिले तेवढं बी सांगितलं पण त्यांनी बिलकुल त्याचा तपासच केला नाही. पोलिसांनी त्याला पकडले नाही बघा. प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची?
आमचं प्रशासनाकडे आम्हाला न्याय पाहिजे. न्याय आम्हाला पाहिजे. आमच्या पोराचा शोध लावला पाहिजे पोलिसांनी. यांनी का असं ठेवलं गुपित मध्ये हे आम्हाला पाहिजे न्याय. हा गुपित मध्ये का ठेवलं याचा चौकशी का करत नाहीत. पोस्टमार्टम मध्ये गरीबाला न्याय का देत नाहीत. जर तुम्ही गरीबाला न्याय देत नाही तर मग तुम्ही काय 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 गद्दारी करता. हे तुम्ही एखाद्या गरीबाचं दुसऱ्या कुटुंबाला सुद्धा अशीच घटना घडल. आलं का लक्षात. हे दारूच्या धंद्यावाल्यांनी ना असे दुसरे पण मारतील. आणून कुणी गेलेले गरीब असेच मारतील. आणि आमचं पोर काय त्या दिवशी दारू पेलेलं नाही काय नाही. बिलकुल चांगल्यापणात गेलेले पोरग. तिथं रिपोर्ट मध्ये बघा. रिपोर्ट आलेला त्याच्यामध्ये काही नाही. त्याचा अल्कोहोल नाही सापडला का काही सापडलेला नाही. त्याच्यात फक्त फुफ्फुसामध्ये फ्रूड औषधाचं तो भोसडीचा असं रानामध्ये काहीतरी मारायचं औषध घेऊन तो माणूस त्याने आई घाल्याने ते औषध टाकून पोराला मारलेले आशिडासारखं. जंगलामध्ये फिरायचा आणि काहीतरी हे पक्षी बिक्षी मारायला तो 100% त्याने ते औषध टाकून त्या पोराचा नाका तोंडात हे केलेले. आणि हा तो असा मारणारा तो असा तो पोरे त्याला कबूल करा त्याला जोडा. नाही जर कबूल झाला तर आपण लिहून देईल तुमच्या समोर आत्महत्या करील. तोच मिलखे तोच गुन्हेगार आहे. तोच गुन्हेगार आहे. तोच गुन्हेगार आहे साहेब. त्याला तुम्ही धरा. तुम्ही विकास शिंगाडेंचे मामा आहेत. तुम्हाला काय बोलायचं का यावर. मी विकास शिंगाडे या पोराचा मामा आहे. मी ही घटना घडल्यापासून 10 ते 15 वेळा पोलीस स्टेशनला गेलो होतो. तर पोलीस स्टेशनची फार वेगळी आणि वर्तणूक फार वाईट आहे खेडच्या पोलीस स्टेशनची. पहिल्या वेळेस जाधव साहेब होते. शेळके साहेब होते. त्यांच्याकडे तपास होता. शेळके साहेबांनी महिना 1.5 महिना आम्हाला याच्यामध्ये असंच गोळवलं. पहिल्या टायमाला दसक्रिया विधी 10 दिवसाच्या नंतर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळेस पूर्ण 3 पेजेस सगळे आरोपींची नावं कसं घडलं काय झालं कसं आम्ही सगळं लिहून दिलेलं आहे. कोणावरती आमचा संशय होता तो पण लिहून दिला होता व्यवस्थित. त्यांनी काही व्यवस्थित तपास केला नाही. त्यांना फोन केला का म्हणायचं नाही आम्ही आणलं होतं तपास केला होता असं झालं सोडून दिलं. त्याच्यानंतर आम्ही काय त्याच्याबद्दल कोणाबद्दल काही बोललो पण नाही काय नाही. त्यांच्यातच काय झालं शेळके साहेबांनी केस राऊत साहेबांकडे दिली. ही आम्हाला न विचारता न सांगता ही त्यांनी कळवायला पाहिजे का बाबा हा तपास माझ्याकडून नाही होत मी त्यांच्याकडे दिली असं सांगितलं नाही काही नाही. परते राऊत साहेबांकडे दिली. राऊत साहेबांकडून त्यांनी महिनाभर केस सव्वा महिना केस हे केली. त्यांनी अशीच उडूची उत्तरं दिली. मी तपास केलाय असं केलंय आम्ही आरोपींची नावं सांगत होतो. त्याच्यानंतर त्यांनी परच्यापर जाधव साहेबांकडे केस दिली. आता हे काय झालं जाधव साहेब राऊत साहेब आणि शेळके साहेब हे तिघे याच्यामधले हे तिघे जण हे आमच्या खेड तालुक्यात वरती हे फिरणार आहेत. हे एकमेकाचे साथीदार आहेत. याच्याकडून त्याच्याकडे तपास त्याच्याकडून याच्याकडे तपास काही होऊ शकत नाही आणि हे करणार पण नाही. आणि एकाच बिटलात हे तिघजण त्यामुळे त्यांचा तपास होणार नाही. आणि त्या दिवशी आम्ही आता नवीन जे चव्हाण साहेब आलेत SP त्यांना भेटलो. त्यांना सांगितलं का साहेब ही जाधव साहेबांकडून ही केस काढा आणि ही नवीन आम्हाला कोणतरी चांगले साहेब द्या आणि त्यांच्याकडे द्या. फक्त एवढं करा का ह्या भागातला पोलीस नाही पाहिजे. कारण का हे तिघजणांनी असा तपास केलाय तर आमचा विश्वास उडालाय. जे आरोपी यांची आम्ही नावं देतोय ते यांच्याबरोबर चहा काय पितात यांना हॉटेलमध्ये घेऊन काय फिरतात मग हा तपास कसला करतात. आम्ही जी आरोपी एक मुलगी सुवर्णा मिल्के आज 4 महिने झालो ह्या तिघांकडे केस आहे. तिघांनाही सांगतोय का सुवर्णा मिल्के तिला उचला तिला पोलीस स्टेशनला बोलवा. अजूनपर्यंत तिला बोलावली नाही. आणि दुसरी गोष्ट शेळके पोलिसांनी एक दिवस असं सांगितलं आम्हाला. मी त्यांना स्वतःहून बोललो म्हणलं साहेब का ती येत नाही तुम्ही का तिला परत बोलावलं नाही आतापर्यंत. तर ते म्हणले अहो त्यांच्या मुलाचा हात भाजलाय तिला काही भेटत नाही पण येईल ती येणार आहे. मग तुम्ही सांगा 4 महिने तुम्ही त्यांचे कोणतरी तुमच्या रिलेक्शनमधले आहेत का एवढा सपोर्ट त्यांना का देता. म्हणजे तुम्ही तुमचा विश्वास कसा ठेवायचा आम्ही का तुम्ही हा तपास करतात म्हणून 4 महिने झाले तरी तपास लागत नाही. हा याच्या पलीकडे काय करणार आता. जे शेवटी आम्ही त्या दिवशी जाऊन आलोय. चव्हाण साहेब आहेत आमचं न्याय व्यवस्थेवरती तर भरोसा आहे अजून आमचा विश्वास आहे. मग आता चव्हाण साहेबांकडे गेलाय चव्हाण साहेब काय करतील त्यांनी आम्हाला ह्या 8 दिवसामध्ये कळलंच. नाही तर शेवटी नाही पर्यायाला आम्हाला जिथं जायचं तिथं आम्ही जाणार.
पण आता चव्हाण साहेब आले तर आम्हाला तर चांगलं वाटलं, व्यवस्थित समजून घेतलं त्याचे आमचे प्रश्न. बघू आता काय करतील ते त्यांच्या हातात आहे, एवढंच म्हणणं आहे आपलं. आणि लवकरात लवकर न्याय लागावा, भेटावा. हे पोलिसांनी असं काही उडवडूची उत्तरं करून देऊ नये. आज ही वेळ या कुटुंबावर आलेत, ही दुसऱ्या कुटुंबावर नाही आली पाहिजे. आणि आपल्या ह्याच आदिवासी पट्ट्यामध्ये, अशा समाजामध्ये ही अशी घटना नाही झाली पाहिजे. आता पहिल्यासारखे दिवस नाही राहिले, परिस्थिती फार वेगळी आहे. लोक वाईट वागलेत, ही असं वागू नये. आणि पोलीस प्रशासनाने व्यवस्थित न्याय द्यावा आणि व्यवस्थित पाठपुरावा करावा, याचा एवढीच आमची अपेक्षा आहे.